आलीच तर शिंदेगड बंडाचा झेंडा उभारणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याशी संबंध तोडेल असं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आता स्पष्ट केलं। वंचित इंडिया आघाडीमध्ये जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। देशभरात काल रंगांची धुळवड झाली, मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीमध्ये नाराजीची धुळवड सध्या सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या संजय शिरसाट आहेत। बघा, शिवतारेंना आम्ही मागेही शिंदे साहेबांनी बोलवलं, त्यांच्यावर चर्चा झाली, परंतु एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता आपल्या भूमिकेवर जर अडून बसला तर त्याला पक्ष त्यांना साथ देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म भरेपर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु जर तेव्हाही जर ते समजले नाही तर पक्ष त्यांच्याबरोबरचे असलेले संबंध तोडेल आणि त्यांच्या विरोधात सुद्धा काम करायला मागे पुढे पाहणार नाही। वंचित ही महाविकास आघाडीमध्ये जाणारच नाही। यांचं जे काही मोठा असा आविर्भाव म्हणून बोलतात ना, दलित मुस्लिम अल्पसंख्याक यांना सर्वांना आम्ही घेऊन आमच्या आघाडीत चालवतोय, उपकार करतायत काय? यांना मताचं बेरीज करायची असते आणि मग मतं जर तुम्हाला इतरांची पाहिजे तर त्यांना त्यांचा अधिकार सुद्धा दिला पाहिजे। तुम्ही त्यांच्यावर समोर तुकडा फेकाल आणि आमच्याबरोबर चला असं म्हणाल, कोणी करणार नाही। स्वाभिमानी माणूस तर जाऊ शकत नाही। म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं, प्रकाश आंबेडकरांचं त्याचं जमणार नाही। त्या संजय राऊतला काही काम नाही आहे। त्याला असं वाटतं की जग म्हणजे एवढंच आहे। त्यांचं हेडक्वार्टर एक तर त्याला वाटतं की मातोश्री असलं पाहिजे, नसं दुसरं सिल्वर ओक असलं पाहिजे। त्याला दुसरं हेडक्वार्टर त्याला माहीत नाही ना। जग मोठं आहे, तो बेडकासारखा जागेच त्या डबक्यामध्ये फुगतो आणि अशा वल्गना करतो। ह्या सगळ्यांचा निर्णय परवाच्या दिवशी होईल। उद्याची फायनल पुन्हा एकदा बोलणी होईल आणि परवा दिवशी ही यादी जाहीर केली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।